तुम्हाला माहिती आहे दर बॉडी टाईपला सूट होणारे वेगळे कपडे असतात. तुम्हाला जे सूट होईल ते मला सूट होणार नाही, कदाचित मला जे सूट होईल ते माझ्या मैत्रिणीला सूट होणार नाही. तर कुठल्या बॉडी टाईपनुसार कसे कपडे घालावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. बॉडी शेप म्हणजे काय, बॉडी टाईप म्हणजे काय, बॉडी टाईपचे किती प्रकार असतात हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी लास्ट टाइमच एक व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यामध्ये सविस्तर माहिती आहे सगळी, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हेही कळेल की तुमचा कुठला बॉडी टाईप आहे आणि तो कसा मेजर करायचा. तो पहिला बघा, हे मी तुम्हाला रेकमेंड करेल, कारण का तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला किती उपयोगाचा आहे. प्युअर शेप बॉडी टाईप किंवा ट्रायंगल बॉडी टाईप, त्रिकोण ज्याला म्हणतात, ते म्हणजे काय तर बस्ट लाईन जी असते ती कमी असते आपल्या हिप लाईन पेक्षा. हिप लाईनची रुंदी किंवा विड्थ ही जास्ती असते, म्हणून ज्यांचं वजन जर का वाढत असेल तर ते थोडं बॉटम मध्ये जास्ती वाढतं, पायामध्ये किंवा हिप लाईन मध्ये जास्ती वाढतं, आणि वरून थोडंसं कमी राहतं किंवा पेटीट राहतं. तर तुमचं पण असंच होत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणि ज्यांचं तसं होत नसेल तर तुम्हाला पण एक इन्फॉर्मेशन मिळेल की कसे ट्रिक्स असतात, कशी स्टायलिंग टिप्स असतात ज्याच्याने आपण आपल्या बॉडीला एलिव्हेट करू शकू किंवा छान दाखवू शकू. तर नक्की पहा. पॉइंट नंबर 1, कुठलाच बॉडी टाईप, कुठलीच बॉडी शेप हा चांगला वाईट असा नसतो. मी माझ्या मैत्रिणींना, मी माझ्या मित्रांना सगळ्यांना हे सांगत आलेली आहे. आपण जे आहोत ते खूप असे छान कॉन्फिडेंटली मिरवायला पाहिजे, सगळं एम्ब्रेस केलं पाहिजे. आणि आपल्याला जर का काही स्टायलिंग टिप्स किंवा ट्रिक्सने आपली कुठली तरी बॉडी पार्ट जो आपल्याला खूप आवडतो तो असा छान दाखवता आला, आणि कुठल्या तरी बॉडी पार्ट बद्दल आपण थोडेसे कॉन्शियस आहोत तो आपल्याला हाईड करता आला, तर व्हाय नॉट. तर ह्यामुळे मी तुम्हाला असं काही सांगणार आहे टिप्स अँड ट्रिक्स ज्याच्याने तुम्ही तुमच्या प्युअर शेप बॉडी टाईप असेल किंवा बॉटम हेवी असाल तर तुम्ही कॉन्फिडेंटली अजून कसे छान स्टायलिश दिसू शकता किंवा स्टायलिश वागू शकता. पॉइंट नंबर 2, कुठलाही बॉडी टाईप किंवा बॉडी शेप फिटनेस प्रमाणे किंवा जिमिंग करून किंवा एक्सरसाइज करून बदलता येतो. पण आता जो आपला बॉडी टाईप आहे तो आपल्याला जर का काही ट्रिक्स वापरून किंवा व्हिज्युअल सायन्सनुसार जे आपल्याला दिसतं आजूबाजू त्यानुसार आपल्याला काही बदलता आलं तर आपण ते कसं करायचं, तर ह्याचे मी तुम्हाला काही स्ट्रेंथ्स आणि वीकनेस सांगणार आहे ज्याच्यात जे प्युअर शेप बॉडी टाईपसाठी लागू होतात. प्युअर शेप बॉडी टाईपमध्ये एक स्ट्रेंथ म्हणजे अफलातून स्ट्रेंथ म्हणजे त्यांची वेस्ट, त्यांची निमुळती कंबर. ज्यांची कंबर अशी निमुळती असते त्यांना खूप छान दिसतात काही काही गोष्टी, आणि ते मी तुम्हाला आज सांगणार आहे काय आहेत. पॉइंट नंबर 3, तुम्ही बॉटम हेवी असल्यामुळे तुमचं किंवा बाकीच्यांचं पटकन लक्ष जे जातं ते बॉटमकडे जातं, म्हणजे तुमच्या मांड्यांकडे जातं किंवा हिप लाईनवर जातं, बरोबर. आता हे तुम्हाला फ्लॉन्ट करायचं असेल तर बाय ऑल मीन्स यू कॅन डू दॅट, आणि तुम्ही खूप छान पद्धतीने फ्लॉन्ट कराल, मला खात्री आहे. पण काही काहींना कॉन्शियस वाटतं, काही काहींना असं वाटतं की अरे मी खूप जाड वाटतेय का किंवा मी खूप हेवी वाटतेय का बॉटम मधून. तर त्यांच्यासाठी काही ट्रिक्स आहेत जे आपण वापरू शकतो. त्यातली पहिली ट्रिक आणि जी खूप इफेक्टिव्ह आहे ती म्हणजे आपले जी कमरेपासूनचा जो भाग असतो जो खालपर्यंत असतो त्याला कसं उंच करता येईल ते पाहायचं. म्हणजेच कमरेपासून ते पायापर्यंत आपण टॉल वाटलो पाहिजे, ज्याच्याने आपण जेव्हा दिसतो तेव्हा पटकन आपली जास्ती उंची दिसते, आपल्या पायातली उंची दिसते, रादर दॅन आपण किती जाड आहोत किंवा आपल्या मांड्या किंवा हिपलाईन किती जाड आहे हे दिसण्यापेक्षा. पॉइंट नंबर 4, प्युअर शेप बॉडी टाईप किंवा ट्रायंग्युलर बॉडी टाईप, ज्यांचा बॉडी टाईप मध्ये आपली हिप मध्ये जास्ती एरिया असतो त्या लोकांनी जीन्स किंवा पॅन्ट्स अशा घ्यायला पाहिजेत ज्यांचा व्हॉल्यूम त्यांच्या हिप्समध्ये नसून तर तळपायाच्या इकडे जास्ती आहे किंवा खालच्या भागाला जास्ती व्हॉल्यूम आलेल्या पॅन्ट्स आहेत. त्या म्हणजे कुठल्या, बूट लेग म्हणा किंवा वाईड लेग पॅन्ट्स असतात त्या म्हणा, किंवा पलाझो पॅन्ट्स असतात किंवा हाय वेस्टेड पॅन्ट्स असतात ज्या बेस्ट असतात, खूप छान दिसतात. त्या हाय वेस्टेड पॅन्ट्स आर मस्ट फॉर यू गाईज, म्हणजे त्या इतक्या सुंदर दिसतात आणि ते छान अशा पुल ऑफ पण करता येतात किंवा त्या छान त्याच्यात कॉन्फिडेंटली वावरता येतं, कुठून काही खाली होत नाहीये किंवा कुठून काही दिसत नाहीये, अशा फुल मस्तपैकी वरपर्यंत आलेल्या असल्यामुळे आपले पाय पण असे छान उंच दिसतात. आणि त्याचा एक डार्क ब्लू कलर म्हणा किंवा ब्लॅक कलर म्हणा, एक कुठली तरी जीन्स असली की त्याच्याने आपण कुठली पटकन जायचं असेल तर ती वाईड लेग जीन्स किंवा हाय वेस्टेड जीन्स घालू शकू. तर प्युअर शेप्ड आणि ट्रायंग्युलर शेप्ड ह्या कुठल्या बॉडी टाईपमध्ये ह्या अशा पॅन्ट्स असणं खरंच खूप गरजेचं आहे असं मला खूप वाटतं. पॉइंट नंबर 5, स्किनी जीन्स जी असते ती तुमच्या बॉडी टाईपला अवॉइड करायला पाहिजे असं मला वाटतं.
त्या टाईपच्या जीन्समध्ये काहीच व्हॉल्यूम नसतो कुठेच. आपल्या हिप्सच्या एरियाला व्हॉल्यूम नकोच आहे, पण खाली पण अशी वाईड नसते, सुळसुळीत नसते. बॉडी हगिंग असल्यामुळे किंवा आपल्या बॉडीला अशी घट्ट चिकटून बसल्यामुळे ती त्याच्याने थोडं आपण जाडसर दिसू शकतो किंवा आपल्या वरचा भाग आपल्या खालच्या भागापेक्षा कमी आहे हे दिसून येऊ शकतं सतत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्किनी टाईपची कुठली पण जीन्स असेल किंवा पॅन्ट असेल ती आपण अवॉइड करायला पाहिजे आपल्या पिअर शेप किंवा ट्रँग्युलर शेपच्या बॉडी टाईपने. पॉईंट नंबर 6, लोकांचं लक्ष आपल्या बॉटम हाफकडे सोडून आपल्या वरच्या हाफकडे जायला पाहिजे. करेक्ट? कारण का आपल्याला खालचा जो पार्ट आहे किंवा खालचा जो बॉटम हाफ आहे तो आपल्याला कसा हाईड करता येईल, कॅमोफ्लॅज करता येईल हे बघायचं आहे. बरोबर? त्याच्यामुळे आपल्या वरचा जो पार्ट आहे, शोल्डर्स म्हणा किंवा वेस्ट लाईन म्हणा, ही आपल्याला कशी हायलाइट करता येईल किंवा ही आपल्याला कशी छान दाखवता येईल किंवा छान काय काय घालून मिरवता येईल हे आपल्याला बघायचं आहे. तर ह्याच्यासाठी बेस्ट एक सोल्युशन म्हणजे एक ब्राईट कलरचा टॉप. ब्राईट कलरचा टॉप म्हणजे काय की असा टॉप जो आपल्याला पटकन आपण आपल्याकडे बघितल्यावर कोणीतरी पटकन तेच उठून दिसेल. पटकन एक छान कलर असेल, एक मस्तपैकी येलो कलर असेल किंवा असा एक निऑन कलर असेल तुम्हाला आवडत असेल तर, किंवा असा ऑरेंज कलर असेल छान, किंवा लाल असेल कडक असा मस्त कलर जो असा रॉयल रेड असतो तो. असे जे कलर्स घातले तर तुम्हाला पहिलं काय होईल, पहिलं लक्ष आपल्या टॉपकडे जाईल किंवा आपलं पहिलं लक्ष जे आहे ते आपल्या वरच्या भागाकडे पटकन जाईल. अशाने आपण काय करतो की एक प्रकारे इल्युजन क्रिएट करतो की आपल्या खालचा जो पार्ट आहे तो आपल्याला पटकन दिसत नाही, लोकांना दिसत नाही. आणि खाली आपण एक छान ब्लॅक ट्राउझर घातली आहे किंवा ब्लॅक वाईड लेंथ जीन्स घातलेली आहे किंवा न्यूट्रल कलरची जीन्स किंवा न्यूट्रल कलरची पॅन्ट घातलेली आहे, ज्याच्याने वरचा जो पार्ट आहे तो जास्ती फोकसमध्ये येईल. तर हा एक उत्तम उपाय वाटतो मला आपला एक पोर्ट्रे करायला, एक छान कॉन्फिडन्स निर्माण करायला. पॉईंट नंबर 8, आपला जो वरचा टॉप जो आहे त्याच्यामध्ये अजून काय काय व्हरायटी करता येईल हे मी शोधतीये. ह्याच्यामध्ये उत्तम म्हणजे कुठला तरी एक बो असणं. इथे एक बो असतो बघा, बोचा एक प्रकार असतो किंवा एक टायट असतो किंवा असं असतं की शोल्डरला असे वेगळेच शोल्डर्स असतात इथे टॉप्सला, और कोल्ड शोल्डर टॉप असतो किंवा फ्रील असते इथे अशी छान. असे कुठले तरी टॉप्स शोधणं ज्याच्यामध्ये वरचा जो बॉडी पार्ट आहे तो आपला छान एलिव्हेट होईल आणि वरती असं छान आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करू शकू टॉप्स, आणि ज्याची पटकन नजर जी जाते ती आपल्या वरच्या हाफ ऑफ द बॉडीला जाते. म्हणजेच काय तर शोल्डर्समध्ये फ्रील असणारे टॉप्स असतील किंवा छान कोल्ड शोल्डर असतील, त्याच्याने आपला फोकस जो आहे तो पटकन अरे टॉप किती छान दिसतोय असं जातो, रादर दॅन द बॉटम हाफ ऑफ द बॉडी. मेन उद्देश हाच आहे आपला की जो बॉटम हाफ ऑफ द बॉडी आहे ती कशी कॅमोफ्लॅज करता येईल किंवा कशी कॉन्टॉर करता येईल मेकअपच्या भाषेत. पण येस, एक्झॅक्टली तोच पॉईंट आहे आपला आणि ते आपण छान एलिव्हेट करू शकू. पॉईंट नंबर 7, पॅटर्न टॉप्स घालणं. पॅटर्न्स म्हणजे काय, जॉमेट्रिक पॅटर्न्स असतील किंवा फ्लोरल पॅटर्न्स असतील. अशाने काय होतं, ज्या तुमचा जो अपर हाफ ऑफ द बॉडी आहे ती तुमची छान अशी फ्लॉरल, फेमिनिन किंवा असं एक एलिगंट टच निर्माण करते. आणि तुमचा बॉटम हाफ जो असेल, तुम्ही असं एक छान न्यूट्रल पॅन्ट अगेन घातली तर तसंच जसं तुम्ही ब्राईट टॉपमध्ये दिसत होता तसंच तुम्ही पॅटर्न टॉपमध्ये पण करू शकता क्रिएट. एक त्याच्याने छान व्हरायटी पण असते, कुठलं तरी तुम्ही तेच तेच रिपीट पण नाही करणार. पॅटर्न्स एक वेगवेगळे तुमचं टॉप्स आहेत असं तुम्हाला एक जाणून देतं. ॲट द सेम टाइम तुमचा फोकस जो आहे, लोकांचा जो फोकस आहे तो वरच्या हाफ ऑफ द बॉडीला असेल रादर दॅन द बॉटम हाफ ऑफ द बॉडी. पॉईंट नंबर 9, ह्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की क्रॉप टॉप्स का घालावेत. क्रॉप टॉप्स का घालावेत तर आपली वेस्ट लाईन जी असते ती आपली खूप छान पार्ट असतो बॉडीतला, जो प्युअर शेप बॉडी टाईपमध्ये अजूनच छान दिसतो. कारण का ती अशी असते आणि नंतर डायरेक्टली हिप्स स्टार्ट होतात आणि हिप्स जे असतात ते थोडेसे जास्ती असल्यामुळे त्यांची जी कर्वीनेस वेस्टचा असतो तो खूप अजून उठून दिसतो. त्यामुळे क्रॉप टॉप्स अशा लोकांना खूप सुंदर दिसतात आणि खूप इफेक्टिव्ह दिसतात कम्पेअर्ड टू अदर पीपल. त्याच्यामुळे ह्या लोकांनी क्रॉप टॉप घालणं आणि त्याच्या खाली एक मस्त छोटासा स्कर्ट असेल किंवा लॉंग स्कर्ट असेल किंवा अगेन हाय वेस्टेड पॅन्ट्स असतील, खूप छान दिसतील, खूप सुंदर दिसतील. आणि क्रॉप टॉपने असा तुमच्या कमरेकडे जास्ती नजर जाईल रादर दॅन तुमच्या अगेन बॉटम हाफ ऑफ द बॉडीकडे. पॉईंट नंबर 10, लेड नेकलेसेस घालणं.
लेअर्ड नेकलेसेस घालणं म्हणजे काय की एक अशी छान इथे चेन आहे आणि अजून वरती खाली एक लॉकेट असं काहीतरी वेगळंच आहे किंवा असं काही एम्बिडेड तुमची ज्वेलरी आहे असं घालणं कुठल्या तरी एका टॉपवर, ज्याच्याने तुमचा टॉप पण एक खूप फॅशनेबल स्टेटमेंट क्रिएट करतो आणि ॲट द सेम टाइम जे कोणाचं लक्ष असतं ते आपल्या वरच्या हाफ ऑफ द बॉडीमध्ये जातं रादर दॅन द खालच्या हाफ ऑफ द बॉडीमध्ये आणि खूप सुंदर प्रकारे आपण ते कॅरी करू शकू. कुठलाही नेक पीस असेल, कुठलाही नेकलेस असेल, तो थोडासा हेवियर साईडला असेल तो अजून छान दिसतो आणि आपण टॉप जो आहे तो बेसिक ठेवायचा, पण मग नेकलेस आणि नेक पीसेसनेच ते एक स्टेटमेंट क्रिएट करायचं. किंवा एक असं इयरिंग्स घातलं तुम्ही ज्याच्याने एक असं छान बोल्ड इयरिंग्सने तुमचं एक स्टेटमेंट क्रिएट झालंय, म्हणजे काय ते वरच्या आपल्या पोर्शनमध्ये जास्ती लक्ष जातं लोकांचं आणि खाली जास्ती लक्ष जाणार नाही. पॉईंट नंबर 11, अशा लोकांनी स्क्वेअर नेक जो असतो तो किंवा बोट नेक जो असतो तो किंवा ऑफ शोल्डर्स असे नेक्स जे असतात ते एक्सप्लोअर केलेले पाहिजेत, असे टॉप्स एक्सप्लोअर केले पाहिजेत ज्यांना असे नेक्स आहेत. कारण ह्याच्याने आपण आपली बॉडी जी आहे, आपले जे शोल्डर्स आहेत ज्यांचे थोडेसे कमी असतात ते खूप छान दिसतात, खूप सुंदर दिसतात आणि त्याच्याने आपला एक तुम्हाला माहिती आहे कॉन्फिडन्स निर्माण होतो की आपण एक त्या पद्धतीचे कपडे पण मिरवू शकतो. तर तुम्ही नक्की हे टॉप्स ट्राय करा किंवा हे असे नेकलाइन्स ट्राय करा जे स्क्वेअर, बोट किंवा ऑफ शोल्डर टॉप्स टाईप आहेत. पॉईंट नंबर 12, अशा लोकांनी बॉक्सी टॉप्स जे असतात ते किंवा असे स्ट्रेट फिट टॉप्स जे असतात जे लूज असतात ते बॉयफ्रेंड टी शर्ट्स म्हणतात किंवा बॉयफ्रेंड शर्ट्स म्हणतात किंवा असे लॉंग असे एक शर्ट ड्रेस असतो बघा तो, असे अवॉइड केले पाहिजेत. कारण त्यांची जी फिगर आहे, त्यांच्या जी वेस्ट लाईनची जी कर्व आहे ती कुठेच दिसणार नाही आणि ती जी कर्व आहे ती खरंच खूप चांगली स्टेटमेंट क्रिएट करते. त्याच्यामुळे तो जो पार्ट आहे तो लपवून उपयोग नाहीये. तर असं वाटतं की तुम्हाला सपोज असं घालायचं पण असेल, जर का बॉक्सी टॉप घालायचाच आहे किंवा बॉक्सी ड्रेस घालायचा आहे किंवा तुम्हाला तो ए लाईन शर्ट जो आहे तो घालायचा आहे जो लॉंग आणि लूज आहे, तर तुम्ही एक ट्राय करू शकता की बेस्ट उपाय आहे हा, तो म्हणजे एक ब्रॉड बेल्ट घेणं, जो वन पीस बेल्ट असतो किंवा ड्रेस बेल्ट मिळतात ते, आणि ते लावणं. तर अशा वेळेस काय होतं की तो एक कलर जो असतो मोनोक्रोमॅटिक कलर तो अख्खाच्या अख्खा दिसतो आणि त्याच्यावर एक छान वेगळ्या टाईपचा बेल्ट असतो तो तुम्ही घालू शकता किंवा असं कुठला तरी बेल्ट घालू शकता जो त्या कलरवर पण शोभतोय किंवा ऑफबीट कलरचा एक कुठला तरी बेल्ट घालू शकता, ज्याच्याने तो आउटफिट पण एक छान वेगळाच एक लेअर देऊन जातो आणि ॲट द सेम टाइम तुमची जी कर्वी वेस्ट आहे ती खूप सुंदर दिसेल आणि ती खूप तुम्ही फ्लॉन्ट करू शकाल नक्कीच. पॉईंट नंबर 13, तुम्हाला असे ड्रेसेस छान दिसतील जे ट्युलिप ड्रेसेस आहेत किंवा फिट अँड फ्लेअर ड्रेसेस आहेत किंवा ए लाईन ड्रेसेस आहेत. हे ड्रेसेस म्हणजे काय तर फिट अँड फ्लेअर म्हणजे वरतून फिट असतं आणि खाली फ्लेअर असतो, म्हणजे खालचा जो पार्ट असतो तो आपल्याला असा छान फ्लेअर असल्यामुळे तो सुळसुळीत पण दिसतो, तुम्हाला मोकळं मोकळं पण वाटतं आणि असं टाईट आणि असं खूप नजर जाईल असं पण दिसत नाही. खूप छान दिसतो फिट अँड फ्लेअर ड्रेसेस आणि ते एक उत्तम छान फॅशनेबल पण आहेत. ते कधीच आउट ऑफ फॅशन जाणार नाहीयेत आणि ट्रेंडनुसार सतत बदलत नाहीत. फिट अँड फ्लेअर ड्रेसेस सगळीकडे मिळतात, खूप सुंदर दिसतात. मी काही रेकमेंडेशन पण टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते तुम्ही नक्की चेकआउट करा. पण ते नाहीतर मग ए लाईन ड्रेसेस असतात ते किंवा फ्लेअर ड्रेसेस असतात ते, असे ड्रेसेस खरंच खूप छान दिसतात. ट्युलिप ड्रेस असतात ते, तर असे ड्रेसेस तुम्ही यूज करू शकता, असे ड्रेसेस तुम्ही वापरू शकता. अगेन तुम्हाला बॉक्सी ड्रेसेस वापरायचे असतील किंवा तुम्हाला एक सॉलिड कलरचे ड्रेस वापरायचा असेल तर एक गोष्ट असं आहे की तुम्ही अल्ट्रेशन नीट छान करू शकता, ज्याच्याने तुम्ही इथे असे फिट करू शकता तो ड्रेस, म्हणजे तुमची जी वेस्ट आहे ती अशी छान दिसेल, तो कर्व छान दिसेल. किंवा तुम्ही असं करू शकता की सोपा उपाय मी सांगितला तसा तुम्ही बेल्ट पण वापरू शकता त्याच्यावर बॉक्सी ड्रेसवर. तर येस, हे खूप छान ड्रेसेसचे ऑप्शन्स आहेत तुमच्या बॉडी टाईपसाठी, ते तुम्ही नक्की फिगर आउट करा आणि नक्की वापरा. पॉईंट नंबर 14, तुमचं जे अटेन्शन आहे किंवा बाकीच्यांचं जे अटेन्शन आहे ते तुमच्या फेवरेट बॉडी पार्टकडे अट्रॅक्ट करून घ्यायचंय किंवा लक्ष वेधित करून घ्यायचंय. तर ते कसं करता येईल?
फॉर एक्झाम्पल मला माझे कॉलर बोन्स जे आहेत ते खूप आवडतात, तर बहुतेक वेळा, आत्ता नाहीये पण बहुतेक वेळा मी व्ही नेकलाईनचे टॉप्स घेते ज्याच्याने माझे कॉलर बोन्स जे आहेत ते हायलाईट होतात, किंवा राऊंड नेक घेते जो असा राऊंड जातो ज्याच्याने माझे कॉलर बोन्स दिसतील. तर मला आवडतात माझे कॉलर बोन्स म्हणून मी ते फ्लॉन्ट करते किंवा मला फ्लॉन्ट करायला आवडतात. काही काही लोकांना शोल्डर्स फ्लॉन्ट करायला आवडतात, काही काही लोकांना त्यांचे बायसेप्स फ्लॉन्ट करायला आवडतात. तर तुम्ही असं बघू शकता की असे ड्रेसेस यूज करू शकता ज्याच्याने तुमचा जो फेवरेट बॉडी पार्ट आहे, फेवरेट जो बॉडी स्ट्रक्चर आहे ते तुमचं छान दिसेल आणि ते तुम्ही फ्लॉन्ट करू शकाल आणि तिकडे जास्ती नजर जाईल रादर दॅन द बॉटम हाफ ऑफ द बॉडी. पॉईंट नंबर 15, तुम्हाला मॅक्सी ड्रेसेस आणि रॅप ड्रेसेस खूप सुंदर दिसतात, खूप छान दिसतात. ते तुमच्या बॉडीला असे छान बॉडी हगिंग असतात, त्याच पार्ट्सला जे तुम्हाला फ्लॉन्ट करायचे, जे तुम्हाला दाखवायचे आहेत आणि जे लपवले पण जातात पार्ट्स जे तुमचे थोडेसे तुम्ही कॉन्शियस असतात त्या बाबतीत. तर मॅक्सी ड्रेस किंवा रॅप ड्रेसेस परफेक्ट ड्रेसेस आहेत तुमच्यासाठी, तर तुम्ही नक्की चेकआउट करा ते. एक्स्ट्रा टिप मी आज तुम्हाला देणार आहे ती म्हणजे हाय वेस्टेड स्कर्ट्स घालणं. हाय वेस्टेड जशी जीन्स आपण म्हटलो किंवा रॅप ड्रेसेस जसं म्हटलो तसंच हाय वेस्टेड स्कर्ट हे खूप असे इम्पॉर्टंट पार्ट आहेत प्युअर शेप बॉडी टाईपमधल्या ड्रेसेसमध्ये. ते खूप सुंदर दिसतात आणि त्याच्यावर असं छान फिटेड टी शर्ट असेल किंवा छान फुल स्लीव टी शर्ट असेल आणि हाय वेस्टेड असे छान स्कर्ट्स घातले तर खूप सुंदर दिसतात. मिनी स्कर्ट्स पण असू शकतात किंवा लॉंग स्कर्ट्स असू शकतात किंवा असे 3/4 स्कर्ट्स असू शकतात. एक नंबर दिसतात, त्या खूप छान दिसतात. तसंच तुम्ही जॅकेट्स पण घेत असाल तर मग तुम्ही ए लाईन जॅकेट्स, असे लॉंग जॅकेट्स असतात ते तुम्ही घ्या. कुठले तरी छान काय म्हणतात लॉंग मोनोक्रोमॅटिक किंवा चेक्स जॅकेट्स खूप छान दिसतील तुम्हाला. शॉर्ट जे असतात ते किंवा क्रॉप जॅकेट्सपेक्षा पण ते जास्ती छान दिसतील, कारण क्रॉप जॅकेट्स जे आहेत ते इथेच संपतात, हिप लाईनला संपतात आणि हिप लाईनला लक्ष जाऊ शकतं मग त्यामुळे जिथे संपतंय त्यामुळे लॉंग जॅकेट्स खूप छान दिसतील तुम्हाला. तसंच कुर्तीजमध्ये ए लाईन कुर्तीज पण खूप सुंदर दिसतील. ए लाईन कुर्तीज म्हणजे आपल्या वन पीस सारखेच असतात, फक्त कुर्ती ट्रेडिशनल असते त्याच्यामुळे ते जास्ती छान दिसेल. ए लाईन कुर्तीमध्ये तुमच्या ज्या वेस्टच्या मागे असं छान एक टक असतो त्याच्यामुळे ती कर्व पण दिसते वेस्टला आणि खाली जे आहे ते खाली आपलं हिप लाईन न दिसता एक स्ट्रेट फिट दिसते. ते खूप सुंदर दिसेल, खूप छान दिसेल. तुम्हाला मी सांगितलंच आहे की बॉक्स कुर्ती असेल किंवा बॉक्स ड्रेस असेल तर तुम्ही बेल्ट वापरू शकता किंवा अल्टर करू शकता वेस्टला. तर हे जे छोटे छोटे उपाय आहेत किंवा छोटे छोटे टिप्स आहेत त्याच्याने प्युअर शेप बॉडी टाईपमध्ये पण आपण एक छान कॉन्फिडेंटली वावरू शकू. आणि प्युअर शेप बॉडी टाईप हा मी घेण्याचा उद्देश हाच होता. पहिला हा टाईप घेतला कारण खूप स्टॅटिस्टिक्स प्रमाणे खूप बायकांचा, खूप मुलींचा हा प्युअर शेप बॉडी टाईप असतो. प्रेग्नन्सी नंतर असतो, पटकन आपलं बॉडी आपली आधीसारखी राहत नाही, किंवा मुलींचा असतो किंवा खूप लोकांचा असतो, खूप बायकांचा असतो. तर त्याच्यामुळे मला हे घ्यावासा वाटला हा टाईप. तसंच नेक्स्ट वीकमध्ये मी बाकीचे टाईप्स पण आणणार आहे. जसं पोट जास्ती असेल तर काय वापरायला पाहिजे, कुठला ड्रेस घालायला पाहिजे, कुठले ड्रेस आणि ट्रिक्सने तुम्ही छान एलिगंट दिसू शकता, उंच दिसण्यासाठी काय वापरायला पाहिजे, हे असे वेगवेगळे टाईपचे व्हिडिओज मी आणणारच आहे. तर तुम्ही नक्की माझं चॅनल बघा. तुम्हाला जर का आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर स्टिकिंग अराउंड. मला खूप छान वाटतं. आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू सो मच.